गुरुदेवा, गुरु दत्तात्रेया, श्रीपाद श्री वल्लभा, श्री नृसिंह सरस्वती स्वामी दत्त महाराज. आज तुम्हा सर्व साधकांचे मी आपल्या जीवन साधना यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. पाचगरी जप म्हणजे काय, पाचगरी जप कसा तोडावा या संदर्भात मला वारंवार विचारणा होत होती. तर आज तुमच्या ह्या शंकेचं निरसन, तुमच्या ह्या प्रश्नाचं संपूर्णपणे उत्तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी देतो. कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून घ्या, कारण मग ह्यातलं काही कळालं नाही तर मग तुम्हीच ह्या ज्ञानापासून दूर राहाल. त्यामुळं हा विषय काय आहे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकावा. पाचगरी जप म्हणजेच पंचगिरी जप हा प्रामुख्यानं त्या दैवतांसोबत साधकाला बघायला मिळतो जिथं नाथ संप्रदाय आहेत, जिथं शिवाचा संप्रदाय आहे आणि जिथं काळूबाई, धावजी पाटील, विठलाई देवी अशी काही प्रमुख दैवत आहेत. इतर अनेकही दैवत आहेत, पण आता हा व्हिडिओ तयार करताना मला ह्या दैवतांची आठवण झाली. त्यांची उदाहरणं तुम्हाला या व्हिडिओमध्ये देतो. तर अशा अनेक दैवतांच्या साधना करताना, जप करताना हा जप प्रकार आढळला जातो. पाचगरी जप हा कठोर तपश्चर्येचा जप आहे. हा जप साधा नामजप नाही, तर तो नियम, संयम आणि व्रत यांच्याशी जोडलेला असतो. पाचगरी जप म्हणजे नेमकं काय, तर पाचगरी म्हणजे 5 कठोर नियम बंधनं पाळून केला जाणारा जप. 5 नियम, 5 कठोर बंधनं पाळून जो जप केला जातो तो पाचगरी जप असतो. परंपरेनुसार काही ठिकाणी बदल होतात, पण हे 5 बंधन तसेच राहतात. ते 5 बंधन आहेत म्हणजे एकांतवासाचं जीवन, विशिष्ट आहार किंवा उपवास, ब्रह्मचर्याचं पालन, नियमित वेळेला ठराविक मंत्रजप आणि गुरुनं जी बंधनं घालून दिलेली आहेत ती बंधनं पाळूनच गुरुनं दिलेला मंत्र आपण म्हणायचा असतो. आता हा जप गुरु मार्गानंच आपल्याला मिळतो. गुरुची आज्ञा नसताना असा जप सुरू करणं किंवा त्याला तोडणं हे योग्य नसतं. आता तुम्हाला इच्छा नसेल किंवा तुम्हाला ही बंधनं पाळणं कठीण जात असेल किंवा तुम्ही तुमच्या त्रासात अडकलेले असाल, संकटांमध्ये अडकलेले असाल आणि अशा वेळेला जर तुमची मानसिकता नसेल तर पाचगरी जप तोडण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. पाचगरी जप हा स्वतःहून अचानकपणे तोडू नये. परंपरेनुसार काही मार्ग आहेत, ते मार्ग सुरक्षित आहेत जे तुम्हाला मी आता ह्या व्हिडिओमध्ये सांगतो. पहिला मार्ग, गुरु जर तुमचे हयात असतील तर गुरूंची परवानगी घेऊनच पाचगरी जप तोडायचा असतो. जप हा प्रामुख्यानं, मंत्र हा प्रामुख्यानं गुरुकडूनच मिळतो आणि गुरु आणि गुरूंचा शब्द प्रमाण मानून आपण ही बंधनं पाळून मंत्र म्हणायचा असतो. मग गुरूंना तशी प्रार्थना करून आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालीच हा जप बंद करण्याची पद्धत तुम्हाला गुरु सांगू शकतात. मंत्राला कधी बंद करायचं आहे किंवा ते करण्यासाठी काय नैवेद्य द्यावा लागेल, काय भागवावं लागेल, हे गुरूंकडं विचारूनच तुम्हाला पाऊल ठेवून वाटचाल करायची आहे. आता दुसरा पर्याय, क्षमा मागणं किंवा संकल्प विसर्जन करणं. देवासमोर, शिवलिंगासमोर किंवा गुरु जर तुमचे हयात नसतील तर गुरूंच्या फोटोसमोर तुम्ही क्षमा प्रार्थना करू शकता आणि संकल्प करून तुम्ही विसर्जन करू शकता. अज्ञानानं किंवा मी हा जप करण्यास समर्थ नसल्यामुळं तुमचा जप दिलेला करू शकलो नाही, तरी मला क्षमा करावी अशी प्रार्थना करून तुम्ही त्या मंत्र जपाला करणं बंद करू शकता. त्यानंतर तिसरा मार्ग, मंत्रजप पूर्ण करून विसर्जन करणं. गुरु ज्या वेळेला आपल्याला मंत्र देतात त्यावेळेला ते, काही गुरु सकाळी 108 वेळा आणि संध्याकाळी 11 वेळा अशा प्रकारचा मंत्रजप करायला सांगतात. तर काही गुरु रोज 108 वेळा ठराविक
वेळेतच जप करण्यासाठी सूचना देतात. मग गुरूंची आज्ञेप्रमाणे जर तुम्हाला मानायची नसेल किंवा तुम्ही करण्यास आता तयार नसाल किंवा तुमची मानसिकता होत नसेल, तुमची इच्छाच होत नसेल, तर अशा वेळेला तुम्ही 108 वेळा मंत्र म्हटल्यानंतर तो जप विसर्जित करू शकता. आता विसर्जित म्हणजे काय ते देखील पुढं स्पष्ट करतो. त्यानंतर पुढचा पर्याय उपवास समाप्ती करणं, दानधर्म करणं, गोरगरिबांना मदत करावी, अन्नदान करावं किंवा आपल्या गुरुला किंवा महादेवाच्या मंदिरात, मारुतीच्या मंदिरात, दत्त महाराजांच्या मंदिरात किंवा स्वामी समर्थांच्या मंदिरात जाऊन त्यांना तिथं नैवेद्य अर्पण करून, गाईला नैवेद्य अर्पण करून उपवास समाप्त करतोय किंवा हा मंत्र म्हणण्यास समाप्त करतोय अशी प्रार्थना करून कान पकडून तिथून बाहेर पडावं. त्यानंतर पुढचा पर्याय साध्या नाम जपाकडे वळणे. आता कठोर जप करायची जर तुमची इच्छा शक्तीच उरली नसेल किंवा तुम्हाला हे 5 बंधनं पाळणं शक्यच नसेल, तर अशा वेळेला कठोर तप, कठोर बंधनं इम्प्लिमेंट करून करण्यापेक्षा ओम नमः शिवाय, श्रीराम जय राम जय जय राम, राम 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 असा सोप्या शब्दातले मंत्र म्हणण्यास सुरू करा. एक गोष्ट ध्यानात घ्या, हे मंत्र सोपे आहेत पण तितकेच शक्तिशाली आहेत. त्यामुळं साध्या नामजपाकडे तुम्ही वळू शकता. पाचगरी जप मानसिक, शारीरिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या कठीण असतात. त्रास, भीती आणि अस्वस्थता जर तुम्हाला वाटत असेल तर तो कुठल्याही प्रकारचा धर्माचा द्रोह नाही, कुठल्याही प्रकारचं तुम्ही नियम मोडत नाही. जर तुमचं मन साथ देत नसेल, जर तुमचं शरीर साथ देत नसेल, तर अशा वेळेला तुमच्या कुळदेवतेला, तुमच्या ग्रामदेवतेला किंवा तुमच्या गुरूंना शरण जाऊन तुमच्यासोबत जो त्रास होतोय तो त्रास तिथं कथन करा आणि मंत्र मी आता म्हणायचा थांबवत आहे अशा पद्धतीनं त्यांना सूचित करा. तुम्ही हा जप कोणाच्या सांगण्यावरून सुरू केला होता हे इथं सर्वात महत्वाचं आहे. कोणत्याही गुरुच्या आज्ञेशिवाय जर तुम्ही मंत्र म्हणायला सुरू केला आणि जर तुम्ही बंधनं पाळत नसाल तर मग अशा मंत्र म्हणण्याचा काही एक अर्थ उरत नाही. 5 करोड जपसंख्या झाल्यानंतर तो मंत्र सिद्ध होईल किंवा 6 महिने पूर्ण झाल्यानंतर तुमच्या मनात एखादी इच्छा निर्माण झाली तर मग तशा इच्छा किंवा तुमच्या मनासारखं थोडंफार व्हायला सुरुवात होईल. पण पाचगरी जप करत असताना एखाद्यावर मंत्र मारणं किंवा तो मंत्र तोडणं हा सर्वस्वी गुरूंच्या आदेशावरच त्याचा प्रमाण ठरलेला असतो. त्यामुळं इथं विषय काय महत्वाचा आहे तो समजून घ्या. आता गुरूंनी जर पाचगरी जप दिला असेल तर मग गुरूंची आज्ञा अंतिम आहे. हा जप गुरुच्या संकल्पानं सुरू झालेला असल्यामुळे गुरूंची परवानगी घेतल्याशिवाय त्याची तोड करू नये. भीतीपोटी नाही तर गुरूंचा सन्मान, गुरूंचा आदर करून तुम्ही इथं त्यांना मान देऊन ते म्हणतील तसं वागावं. आणि गुरूंशी थेट बोलणं जर तुम्हाला शक्य नसेल तर शांत ठिकाणी बसून गुरूंचं नामस्मरण करून मनातल्या मनात गुरूंना मला पाचगरी जप बंद करायचा आहे असं तुम्ही सुचवावं. गुरूंपर्यंत तुमची हाक नक्की जाईल. आता कठोर व्रत तुमची थांबवायची इच्छा तर झालेली आहे, पण भक्ती हा असा मार्ग आहे की जर तुम्ही ह्या मार्गावर चाललात तर येणाऱ्या संकटातनं कसं तोंड काढायचं हे तुमचे गुरुच तुम्हाला मार्ग दाखवणार आहेत. त्यामुळं भक्तीचा मार्ग कधीही सोडू नका. कमीत कमी 5 ते 10 मिनिटं तरी गुरूंनी सांगितलेल्या मंत्राचा जप चालू ठेवा. बरं, तुम्हाला गुरु नसतील तर तुमच्या कुळदेवतेचा नामस्मरण सदैव चालू ठेवा. त्यांचं चरण किंवा त्यांचं मुखदर्शन मनातल्या मनात सतत घेत राहावं. गुरु जर तुमचे जिवंत नसतील तर आज
पाचगरी मंत्र कसा तोडावा? बरं, हे पाचगरी मंत्रासंदर्भात तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगितलं. आता गुरु जर तुमचे हयात नसतील तर सकाळी संध्याकाळी शांत वेळी गुरूंचा फोटो जर असेल तर त्यांचा फोटो समोर ठेवून हात जोडून त्यांच्या चरणाजवळ तुम्ही शरण आलेला आहात असं तुम्ही तिथं मनातून ठरवायचं आहे, मनातून आठवायचं आहे. हात जोडून स्पष्टपणे सांगा की गुरुदेव, आपण दिलेला पाचगरी जप माझ्या सामर्थ्यापलीकडे गेलेला आहे. अज्ञानानं किंवा अशक्ततेनं जर माझी चूक होत असेल तर आपण मला क्षमा करावी. हा जप मी आपल्या चरणी समर्पित करून आजपासून विसर्जित करत आहे. आणि हे म्हणताना मनात कुठलीही अपराधीपणाची भावना त्या भक्तानं ठेवू नये, भ्यायचं अजिबात नाही. तुमच्याच्यानं जर होत नसेल तर गुरूंना शरण जायचं आणि त्यांना हात जोडून सांगून मोकळं व्हायचं. त्याच्यानंतर ओम नमः शिवाय किंवा ओम गुरुवे नमः, श्री गुरुदेव दत्त यापैकी कोणत्याही मंत्राचा 108 वेळा जप हात जोडून करायचा. त्याच्यानंतर देवघरात जर शिवलिंग असेल तर शिवलिंगावर पाणी, दूध, फुलं आणि तांदूळ जर असतील तर ते तिथं अर्पण करून शिवलिंगाचं दर्शन घ्यायचं आणि त्याच्यानंतर तिथनं पाया पडून आपल्या नेहमीच्या कार्याला सुरुवात करायची. पाचगरी जप विसर्जित केल्यानंतर तुमच्या दैनंदिन जीवनात तुम्ही तुमच्या कुळस्वामीचं नामस्मरण देखील करू शकता किंवा तुम्ही महादेवाचा नामस्मरणचा जप देखील म्हणू शकता. तुम्हाला त्यांची साथ मिळेल. पण हे कुठपर्यंत पुढं चालत राहील हे मला आता सांगणं तरी कठीण आहे. त्यामुळं पाचगरी जप कसा तोडायचा आणि पाचगरी जप म्हणजे काय हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सविस्तरपणे स्पष्ट केलं. श्री गुरुदेव दत्त.